हॅलो स्टुडंट्स, आज या ठिकाणी मी तुम्हाला MHT CET म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट या एक्झामबद्दल माहिती देणार आहे. ठीक आहे, तर तुम्हा सर्वांचं या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच केमप्रो केमिस्ट्री या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण MHT CET ही जी एक्झाम आहे या एक्झामबद्दल माहिती पाहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MHT CET या एक्झामचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट असा फुल फॉर्म आहे. मग ही जी एक्झाम आहे ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे? तर ही एक्झाम कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल काय करणार आहे? कंडक्ट करणार आहे. बरोबर. त्याचबरोबर ही जी एक्झाम आहे ही एक्झाम वर्षातून एकदाच घेतली जाणार आहे. MHT CET ही एक्झाम वर्षातून एकदाच काय केली जाणार? एकदाच घेतली जाणार आहे. ठीक आहे. मग या एक्झामचं पर्पज काय आहे? तर या एक्झामचं पर्पज आहे की 12वी नंतर म्हणजे सायन्स फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी 12वी नंतर जर त्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना MHT CET ही एक्झाम काय करावी लागणार आहे? द्यावी लागणार आहे. म्हणजेच 12वी नंतर त्यांना जर फार्मसीला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल किंवा ॲग्रिकल्चरला जायचं असेल तर त्यांना MHT CET ही एक्झाम काय करावी लागणार? फेस करावी लागणार आहे. आणि त्या एक्झाम थ्रू ते या फील्डमध्ये काय करणार आहेत? जाणार आहेत. बरोबर. मग ही जी एक्झाम आहे MHT CET ही जी एक्झाम आहे ही एक्झाम ऑनलाईन एक्झाम आहे. ही एक्झाम कशी आहे? ऑनलाईन आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. त्याचबरोबर ही एक्झाम जी आहे या एक्झाममध्ये मीडियम कोणता असणार आहे? म्हणजे विद्यार्थी कोणत्या मीडियम मधून ही एक्झाम देऊ शकतो? तर विद्यार्थी हा इंग्लिश मीडियम मधून त्याचबरोबर मराठी मीडियम मधून सुद्धा काय करणार आहे? एक्झाम देणार आहे. म्हणजेच MHT CET या एक्झामचं मीडियम इंग्लिश सुद्धा आहे त्याचबरोबर मराठी सुद्धा आहे. ठीक आहे. आणि या एक्झामचा एक प्लस पॉइंट तुमच्यासाठी कोणता आहे की या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. याचा अर्थ या एक्झाममध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त क्वेश्चन काय करणार? सॉल्व्ह करू शकतात. मला काय सांगायचं आहे बघा की या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. ज्या पद्धतीने JEE ला किंवा नीटला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते तशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या MHT CET मध्ये नाही. म्हणजे विद्यार्थी काय करू शकतो? जास्तीत जास्त क्वेश्चन काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचा स्कोअर काय होऊ शकतो? त्यामुळे वाढू शकतो. हा विद्यार्थ्यांसाठी या एक्झामसाठी काय आहे? प्लस पॉइंट आहे. त्याचबरोबर या एक्झाममध्ये जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते क्वेश्चन MCQ टाईपचे असणार आहेत. या एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील ते सर्व क्वेश्चन MCQ टाईपचे असणार आहेत. म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. बरोबर. आणि ते क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहेत. म्हणजे तुम्हाला MHT CET साठी जो 11वीचा सिलेबस आहे त्याचबरोबर 12वीचा जो काय सर्व सिलेबस आहे तर त्या 11वी आणि 12वीच्या सिलेबसवरती जे काय तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारले जाणार ते सर्व MCQ क्वेश्चन ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहेत. आणि ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची तुम्ही काय करायचे आहे? तयारी करायची आहे या एक्झामसाठी. ठीक आहे. त्याचबरोबर या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवलचा जर आपण विचार केला MHT CET मध्ये क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलचा जर विचार केला तर MHT CET मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री त्याचबरोबर मॅथमॅटिक्स हे जे सब्जेक्ट आहेत आणि या सब्जेक्टच्या सिलेबसवरती जे काय क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही कोणत्या एक्झाम सारखी असणार आहे? तर त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही JEE मेन्स लेवल सारखी असणार आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स
यांच्यावरती जे काही क्वेश्चन विचारले जाणार तर त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही जेई मेन्स सारखी असणार आहे. त्याचबरोबर बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तर बायोलॉजी या सब्जेक्टचा जो काही सिलेबस असणार आहे MHT CET साठी आणि त्या सिलेबसवरती जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर ते क्वेश्चन किंवा त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल तर त्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही नीट एक्झाम सारखी असणार आहे. म्हणजे नीटला ज्या टाईपचे बायोलॉजीवरती क्वेश्चन विचारले जाणार आणि त्या नीटमध्ये जे काही डिफिकल्टी लेवल असणार आहे त्या टाईपची डिफिकल्टी लेवल तुम्हाला CET मध्ये बायोलॉजीसाठी पाहायला मिळणार आहे. तर ही सर्व झाली बेसिक इन्फॉर्मेशन की लँग्वेज कोणती पाहिजे किंवा कोणत्या लँग्वेजमधून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. इंग्लिश आहे, मराठी आहे किंवा एक्झाम क्वेश्चन टाईप कोणते आहेत या एक्झाममध्ये, MCQ टाईप आहेत, डिफिकल्टी लेवल कशी आहे, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहेत. तर ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आता यानंतरनं या एक्झाममध्ये काय पाहणार आहे तर MHT CET ही जी एक्झाम आहे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट तर या एक्झाममध्ये टोटल तुम्हाला 4 सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. तर हे 4 सब्जेक्ट 2 ग्रुपमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. या 4 सब्जेक्टचं 2 ग्रुपमध्ये काय केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री त्याचबरोबर बायोलॉजी असे 3 सब्जेक्ट आहेत. तर ग्रुप सेकंडमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असे 3 सब्जेक्ट आहेत. पुन्हा एकदा बघा, ग्रुप फर्स्टमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 सब्जेक्ट आहेत आणि ग्रुप सेकंडमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असे 3 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. तर ग्रुप फर्स्ट तुमच्या लक्षात आला असेल PCB, ग्रुप सेकंड PCM तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे. आता मला या ठिकाणी सांगायचं आहे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड या दोन्ही ग्रुपसाठी टोटल किती वेळ आहे. म्हणजे ग्रुप फर्स्टची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला किती वेळ असणार आहे, ग्रुप सेकंडची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला किती वेळ असणार आहे. तर या दोन्ही ग्रुपसाठी PCB साठी आणि PCM साठी लागणारा जो काय वेळ आहे तो सेमच आहे. म्हणजे या परीक्षेसाठी लागणारा वेळ हा 180 मिनिट आहे. या परीक्षेसाठी वेळ किती आहे 180 मिनिट आहे. 180 मिनिट म्हणजेच घड्याळी 3 तास आहेत. 3 तास तुम्ही ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड साठी काय करू शकता, म्हणजे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड साठी आहेत. बरोबर. म्हणजे परीक्षा तुम्ही देणार आहे आणि परीक्षा देण्यासाठी तुम्हाला टाइम किती असणार आहे तर 3 तास म्हणजे 180 मिनिट असणार आहे. त्यानंतरनं ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड यामध्ये पेपर पॅटर्न कसा आहे. म्हणजे मला सांगायचं आहे ग्रुप फर्स्ट मध्ये टोटल 2 पेपर आहेत, ग्रुप सेकंड मध्ये टोटल 2 पेपर आहेत. म्हणजे फर्स्ट मध्ये 2 पेपर, सेकंड मध्ये 2 पेपर. मग त्या 2 पेपरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, दोन्ही पेपरमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत हे फोकस करायचं आहे. तर नीट ऐका मी काय सांगतोय. ग्रुप फर्स्ट मध्ये जे 2 पेपर आहेत आणि ग्रुप सेकंड मध्ये जे 2 पेपर आहेत त्या दोन्ही पेपरमध्ये म्हणजे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड या दोन्ही ग्रुपचा जो पहिला पेपर आहे काय म्हणते बघा, या दोन्ही ग्रुपचा ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड या दोन्ही ग्रुपचा जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर कॉमन पेपर आहे. दोन्ही ग्रुपसाठी कॉमन पेपर आहे. म्हणजेच पेपर फर्स्ट हा जो पेपर आहे तो पेपर फर्स्ट दोन्ही ग्रुपसाठी काय आहे कॉमन आहे. मग या पेपर फर्स्ट मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत तर पेपर फर्स्ट मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट आहेत आणि या 2 सब्जेक्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार पेपर फर्स्ट मध्ये. काय म्हणतोय बघा, ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड या दोन्ही ग्रुपसाठी पहिला पेपर कॉमन आहे आणि पहिल्या पेपरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या सब्जेक्टवरती तुम्हाला किंवा या सब्जेक्टच्या सिलेबसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार. त्याचबरोबर आता सेकंड जो पेपर आहे हा सेकंड पेपर दोन्ही ग्रुपसाठी कसा आहे वेगळा आहे. सेकंड पेपर हा दोन्ही ग्रुपसाठी वेगळा आहे. मग कोणता आहे तर ग्रुप फर्स्ट साठी सेकंड पेपर आहे बायोलॉजी,
ग्रुप फर्स्टसाठी सेकंड पेपर आहे बायोलॉजी. तर ग्रुप सेकंडसाठी सेकंड पेपर आहे मॅथमॅटिक्स. पुन्हा एकदा सांगतो, ग्रुप फर्स्टसाठी सेकंड पेपर आहे बायोलॉजी. ग्रुप सेकंडसाठी सेकंड पेपर आहे मॅथमॅटिक्स. क्लिअर झालं का? ठीक आहे. आता यानंतर मी तुम्हाला सांगितलं ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप, पेपर फर्स्ट पेपर सेकंड. आता यानंतर आपल्याला काय फोकस करायचं आहे, तर यानंतर आपल्याला फिजिक्समध्ये किती क्वेश्चन असणार, केमिस्ट्रीमध्ये किती क्वेश्चन असणार, मॅथमॅटिक्समध्ये किती क्वेश्चन असणार, बायोलॉजीमध्ये किती क्वेश्चन असणार आहेत, आणि त्या प्रत्येक क्वेश्चनला मार्क किती आहेत, 11वीच्या सिलेबसवरती किती क्वेश्चन असणार, 12वीच्या सिलेबसवरती किती क्वेश्चन असणार आहेत, याचं डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे. मग तुम्ही या स्लाइडमध्ये पाहू शकता. पुढची जी स्लाइड आहे या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता. पहा, तर मी पुन्हा एकदा रिवाइज करतो की MHT CET मध्ये टोटल 2 ग्रुप आहेत. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड. ग्रुप फर्स्ट मध्ये आणि ग्रुप सेकंड मध्ये पहिला जो पेपर आहे तो कॉमन आहे. ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड पहिला पेपर जो आहे तो कॉमन आहे, आणि तो पहिला पेपर कॉमन. त्या कॉमन पेपरमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री. पहिल्या पेपरमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, तर फिजिक्स त्याचबरोबर केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला पहिली जी माहिती देणार आहे पहिल्या पेपरची देणार आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला जो फिजिक्स आणि केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, मग त्या फिजिक्स आणि केमिस्ट्री सब्जेक्टचे ॲक्च्युअल किती क्वेश्चन तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये विचारले जाणार, ही माहिती तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगणार आहे. काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचे आहे. पहा की फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे, तर फिजिक्स या सब्जेक्टवरती किंवा फिजिक्स या सब्जेक्टच्या सिलेबसवरती तुम्हाला टोटल 50 क्वेश्चन विचारले जाणार. फिजिक्सवरती टोटल 50 क्वेश्चन विचारले जाणार. केमिस्ट्रीवरती 50 क्वेश्चन विचारले जाणार. म्हणजे फिजिक्सवरती 50, केमिस्ट्रीवरती 50 असे टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये आहेत. काय म्हणतोय बघा, पेपर फर्स्टमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या सब्जेक्टवरती टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. आणि या 100 क्वेश्चनला मार्क किती आहेत, तर 100 क्वेश्चनला मार्क 100 आहेत. म्हणजेच एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. असेच 100 क्वेश्चनला किती मार्क असणार, 100 मार्क असणार आहेत. बरोबर, एका क्वेश्चनला 1 मार्क, मग 100 क्वेश्चनला किती मार्क असणार, 100 मार्क असणार आहेत. म्हणजेच पेपर फर्स्ट हा 100 मार्काचा आहे. आणि 100 मार्काच्या पेपरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट आहेत. फिजिक्सवरती 50 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीमध्ये 50 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. आता फिजिक्समध्ये जे 50 क्वेश्चन आहेत, त्या 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती आहेत. 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती आहेत. तर 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवरती आहेत. क्लिअर झालं. फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन जे आहेत त्यातले 10 11वीच्या सिलेबसवरती आहेत आणि 40 12वीच्या सिलेबसवरती आहेत. ठीक आहे. तसंच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 50 क्वेश्चन आहेत. त्या 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती आहेत, तर 40 क्वेश्चन 12वीच्या सिलेबसवरती आहेत. असे टोटल किती आहेत, 50 आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, पेपर फर्स्ट फिजिक्स केमिस्ट्रीचा 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी. फिजिक्समध्ये 50, केमिस्ट्रीमध्ये 50, आणि त्या 50 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन 11वीच्या सिलेबसवरती 10 आणि 12वीच्या सिलेबसवरती 40 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. हा झाला पेपर फर्स्ट ग्रुप फर्स्टसाठी, त्याचबरोबर ग्रुप सेकंडसाठी. क्लिअर झालं का? त्यानंतर आता आपण ग्रुप फर्स्ट मधील सेकंड पेपर कोणता आहे, तर बायोलॉजी आहे. ग्रुप फर्स्ट मध्ये
सेकंड पेपर कोणता आहे? बायोलॉजी आहे. आणि बायोलॉजी हा जो सेकंड पेपर आहे, बायोलॉजी हा जो सेकंड पेपर आहे, बायोलॉजी हा जो सेकंड पेपर आहे, तर तो सेकंड पेपर टोटल 100 मार्कांचा आहे. बायोलॉजी हा जो पेपर आहे सेकंड पेपर ग्रुप फर्स्ट मध्ये, बायोलॉजी हा सेकंड पेपर टोटल 100 मार्कांचा पेपर आहे. म्हणजेच पेपर सेकंड मध्ये बायोलॉजी मध्ये टोटल तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत. किती क्वेश्चन असणार? 100 क्वेश्चन असणार आहेत. आणि एका क्वेश्चनला त्यामध्ये एकच मार्क आहे. असे 100 क्वेश्चनला 100 मार्क असणार आहेत. क्लिअर? बायोलॉजी मध्ये 100 क्वेश्चन 100 मार्कांना असणार आहेत. आणि बायोलॉजी हा ग्रुप फर्स्ट मध्ये सेकंड पेपर आहे. ठीक आहे. आता मला या ठिकाणी सांगायचं आहे, बायोलॉजी मध्ये पुन्हा बायोलॉजीचे 2 पार्ट आहेत. म्हणजेच काय? तर बायोलॉजी मध्ये जे काही 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार, तर ते 100 क्वेश्चन किंवा त्या 100 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, त्या 100 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बायोलॉजी मध्ये 2 सेक्शन आहेत. त्यामध्ये फर्स्ट सेक्शन हा बॉटनी आहे, तर सेकंड सेक्शन हा झुलॉजी आहे. काय म्हणतोय बघा, बायोलॉजी मध्ये 2 सेक्शन आहेत. फर्स्ट सेक्शन बॉटनी आणि सेकंड सेक्शन झुलॉजी आहे. मग बॉटनी हा जो सेक्शन आहे, बॉटनी या सेक्शन वरती 50 क्वेश्चन विचारले जाणार आणि झुलॉजी वरती 50 क्वेश्चन विचारले जाणार. असे टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला बायोलॉजी मध्ये विचारले जाणार. बॉटनी 50, झुलॉजी 50. आता अतिशय महत्वाचा, बॉटनी मध्ये जे 50 क्वेश्चन आहेत, बॉटनी मध्ये जे 50 क्वेश्चन आहेत, तर ते बॉटनी मधील 50 क्वेश्चन त्याचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन आहे. बॉटनी मधील 50 क्वेश्चनचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे काय? तर बॉटनी मधील 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन हे 11वीच्या बॉटनीच्या सिलेबस वरती विचारले जाणार. काय म्हणतोय बघा, बॉटनी मधील जे 50 क्वेश्चन आहेत, त्या 50 क्वेश्चन मधील 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबस वरती, म्हणजेच 11वीच्या बॉटनीच्या सिलेबस वरती विचारले जाणार. आणि राहिलेले 40 क्वेश्चन हे 12वीच्या बॉटनीच्या सिलेबस वरती विचारले जाणार. क्लिअर? बॉटनी क्लिअर झालं. त्यानंतर झुलॉजी. झुलॉजी सब्जेक्ट बद्दल सांगायचं असेल तर झुलॉजी मध्ये जे काय 50 क्वेश्चन आहेत, झुलॉजी मध्ये जे काय 50 क्वेश्चन आहेत, तर त्या 50 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर झुलॉजी मध्ये जे काय 50 क्वेश्चन आहेत, त्या 50 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन आहे सेम बॉटनी सारखं, की झुलॉजी मधील 10 क्वेश्चन जे आहेत, तर ते 10 क्वेश्चन 11वीच्या झुलॉजीच्या सिलेबस वरती असणार आहेत. 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबस वरती, म्हणजे झुलॉजीच्या सिलेबस वरती विचारले जाणार. तर 40 क्वेश्चन हे 12वीच्या झुलॉजीच्या सिलेबस वरती विचारले जाणार. क्लिअर झालं झुलॉजी? म्हणजे बायोलॉजी माहित झालं असेल तुम्हाला. बायोलॉजी मध्ये 2 सेक्शन, बॉटनी, झुलॉजी, 50 50 100. क्लिअर? 50 मध्ये 10 40, 50 मध्ये 10 40, 10 11वी, 40 12वी. क्लिअर? आता यानंतर म्हणजे ग्रुप फर्स्ट मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. आता राहिला ग्रुप सेकंड. आता ग्रुप सेकंड मध्ये मला माहिती सांगायची आहे. बघा, ग्रुप सेकंड मध्ये पहिला पेपर मी तुम्हाला सांगितलं फिजिक्स केमिस्ट्री आहे 100 मार्काचा. पण ग्रुप सेकंड मध्ये सेकंड पेपर हा मॅथमॅटिक्स आहे आणि हा मॅथमॅटिक्स जो पेपर आहे तो 100 मार्कांचा आहे. ग्रुप सेकंड मध्ये सेकंड पेपर मॅथमॅटिक्स हा 100 मार्कांचा पेपर आहे. मग या मॅथमॅटिक्स मध्ये ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये MHT CET मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये त्यांच्या मार्काचं डिस्ट्रीब्युशन किंवा क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे.
तर मॅथमॅटिक्स हा 100 मार्काचा सब्जेक्ट आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये टोटल 50 क्वेश्चन विचारले जाणार. मॅथमॅटिक्समध्ये टोटल 50 क्वेश्चन विचारले जाणार. त्या 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवरती असणार. काय म्हणते बघा, मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती विचारले जाणार. तर 40 क्वेश्चन 12वीच्या सिलेबसवरती विचारले जाणार. क्लिअर? मॅथमॅटिक्समध्ये जे काय 50 क्वेश्चन आहेत, तर त्या 50 पैकी 10 क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवरती विचारले जाणार आणि 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवरती विचारले जाणार. असे टोटल मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन आहेत. क्लिअर? आता मार्क सिस्टीम म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत. तर मॅथमॅटिक्समध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. मॅथमॅटिक्समध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत. मग 50 गुणिले 2 किती होणार? 100 मार्क. म्हणजे 50 क्वेश्चनला मार्क किती झाले? 100. म्हणजे एका क्वेश्चनला मार्क किती? 2. असा मॅथमॅटिक्स हा 100 मार्काचा या ठिकाणी सब्जेक्ट आहे. मग ही सर्व बेसिक इन्फॉर्मेशन मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. MHT CET ही जी एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये 2 पेपर आहेत. या एक्झाम मध्ये 2 ग्रुप आहेत. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड. ग्रुप फर्स्ट मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ग्रुप सेकंड मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. PCB मध्ये 2 पेपर, PCM मध्ये 2 पेपर. दोन्ही ग्रुपमध्ये पहिला पेपर कॉमन फिजिक्स आणि केमिस्ट्री वरती आणि PCB मध्ये सेकंड पेपर हा बायोलॉजीचा आणि PCM मध्ये सेकंड पेपर हा मॅथमॅटिक्सचा आहे. ठीक आहे? तर तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे MHT CET रिलेटेड, जे काय क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन आहे, मार्काचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, हे या ठिकाणी तुमचं क्लिअर झालं असेल. आय थिंक हे सर्व क्लिअर झालं असेल. आणि जर काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे? यानंतर आज अतिशय महत्त्वाचा एक मला पॉइंट तुमच्याबरोबर डिस्कस करायचा आहे की MHT CET ही एक्झाम आपण 12वी नंतर किंवा 12वीची बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर देणार आहे. 12वी बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर देणार आहे. पण या एक्झामसाठी जे काय तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहेत, जे काय ऑनलाईन फॉर्म सुटलेले असणार आहेत, ते ऑनलाईन फॉर्म कधी सुटणार आहेत? तर हे ऑनलाईन फॉर्म फेब्रुवारीमध्ये सुटणार आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म कधी भरणार आहे? तर फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हे फॉर्म सुटणार आहेत आणि तुम्ही ते काय करणार आहे? फुलफिल करणार आहे आणि भरणार आहे. आणि ही जी CET एक्झाम असते, तर आता या कोरोनामुळे थोडेसे मागं पुढं होत आहे. पण नॉर्मली ही एक्झाम 10 मे पर्यंत असते. म्हणजे 10, 11, 12 या दरम्यान 10 मेच्या आसपास असते. ठीक आहे? तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणजे ही एक्झाम कधी होऊ शकते हे तुम्हाला टायमिंग तुमच्या लक्षात येईल. पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे की या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. की MHT CET या एक्झाममध्ये 4 सब्जेक्ट आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे 4 सब्जेक्ट आहेत. तर या 4 सब्जेक्टचं ॲक्च्युअल प्रिपरेशन कसं करायचं आहे, तर या प्रिपरेशन बद्दल थोडीशी मी माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स या 4 सब्जेक्टसाठी किंवा या 4 सब्जेक्टमध्ये जो काय सिलेबस आहे, म्हणजेच या एक्झामसाठी लागणारा जो काय सिलेबस आहे, जो काय या CET मध्ये सिलेबस रेकग्नाइज केलेला आहे, जो काय सिलेबस ठरवलेला आहे, तर तो सर्वांनी सुरुवातीला काय केला पाहिजे? तो सिलेबस त्याची प्रिंट काढली पाहिजे. म्हणजे मला सांगायचं आहे, तो सिलेबस जो काय आहे, या एक्झामसाठी लागणारा जो काय सिलेबस आहे, तो सिलेबस पहिल्यांदा कलेक्ट केला पाहिजे. त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे असली पाहिजे. सगळ्या विषयांची जी काही सिलेबस कॉपी आहे ती सुरुवातीला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता मी केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवतो, त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला केमिस्ट्रीबद्दल सर्व माहिती सांगणार आहे. फिजिक्स,
बायोलॉजी, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स यांचं जे काय सिलेबसबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. म्हणजे फिजिक्स, त्याचबरोबर बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स यांची जी काय सिलेबस कॉपी आहे किंवा जी काय इन्फॉर्मेशन आहे या सब्जेक्ट रिलेटेड ही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. पण या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की केमिस्ट्री या सब्जेक्टचा MHT CETच्या दृष्टीने कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे. तर लक्षात ठेवा, जर CET मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल आणि चांगली मार्क मिळवायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, सुरुवातीला केमिस्ट्रीमध्ये CET साठी सिलेबस काय आहे त्याची प्रिंटआउट काढणं गरजेचं आहे. म्हणजे 11वीचे किती चॅप्टर आहेत, 12वीचा होल सिलेबस आहे, पण 12वीचा जो काय होल सिलेबस आहे त्या सिलेबससाठी 11वीचा जो काय रेफरन्स आहे किंवा 11वीचा जो काय सिलेबस आहे त्याची प्रिंटआउट पहिल्यांदा काढली पाहिजे. 11वीचे जे काय 9 चॅप्टर आहेत तर त्या 9 चॅप्टरची पहिल्यांदा प्रिंटआउट काढली पाहिजे आणि 12वीचा तर काय असणार आहे, सगळा सिलेबस असणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 11वीचे कोणकोणते चॅप्टर आहेत MHT CET साठी. तर पहा, या ठिकाणी पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, दुसरा चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, तिसरा आहे रिडॉक्स रिॲक्शन, त्यानंतर सरफेस केमिस्ट्री, त्यानंतर केमिकल बॉन्डिंग, त्यानंतर हायड्रोजन आहे, त्यानंतर S ब्लॉक आहे, त्याचबरोबर बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि शेवट अल्केन्स. असे टोटल 9 चॅप्टर तुम्हाला MHT CETच्या सिलेबसमध्ये आहेत 11वीचे आणि 12वीचा होल सिलेबस आहे. 12वीचा या ठिकाणी काय आहे तर होल सिलेबस आहे. मग केमिस्ट्रीचा CETच्या दृष्टीने अभ्यास करत असताना सुरुवातीला तुम्ही 11वीमध्ये 11वीचा जो काय सिलेबस आहे त्या 11वीच्या सिलेबसवरती कंप्लीट फोकस करायचा आहे आणि 12वीमध्ये तुम्ही 12वीच्या सिलेबसवरती फोकस करायचा आहे. जर तुम्ही 11वीतच 12वीचा अभ्यास करायला गेला तर 11वीचा सुद्धा अभ्यास होणार नाही आणि 12वीचा सुद्धा अभ्यास होणार नाही. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही 11वीमध्ये असणार आहे म्हणजे डिसेंबरच्या अगोदर तुम्ही 11वीचा जो काय CET साठी सिलेबस आहे तर त्या सिलेबसवरती फोकस केलं पाहिजे. त्या सिलेबसमध्ये ॲक्च्युअल 11वीचे किती चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे आणि प्लॅनिंगनुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही म्हणसाल अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे ॲक्च्युअल काय करायचं, CETचा अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सिलेबस कॉपी तुमच्यापाशी पाहिजे, बरोबर. त्यानंतर तुम्ही गुगलवरती किंवा CETचे जे काय क्वेश्चन पेपर आहेत, CETचे जे काय मागच्या वर्षीचे इथून मागे झालेले जे काय CET एक्झाम आहे तर त्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीवरती जे काही क्वेश्चन पेपर असणार आहेत किंवा पेपर फर्स्ट तुम्ही प्रिंट आउट करायचा आहे. क्वेश्चन पेपर पहिला जो पेपर आहे ज्याच्यामध्ये आपला केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तो केमिस्ट्री सब्जेक्ट त्याचे क्वेश्चन पेपर कलेक्ट करा आणि त्या क्वेश्चन पेपरवरती क्वेश्चन पेपर कलेक्ट करा आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही काय करायचं आहे की हे जे 9 चॅप्टर आहेत या 9 चॅप्टरमध्ये जे काही सब टॉपिक आहेत तर कोणत्या टॉपिकवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत ते टॉपिक पहिल्यांदा सेपरेट करा. काय म्हणतोय बघा, केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे, मागचे जे काही क्वेश्चन पेपर असतील त्या मागच्या क्वेश्चन पेपरवरती कोणकोणत्या टॉपिकवरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे तर त्या टॉपिकचं पहिल्यांदा सेपरेशन करा आणि सेपरेशन केल्यानंतर जास्त क्वेश्चन कोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत तर ते टॉपिक पहिल्यांदा फोकस करायचे आहेत. म्हणजे ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात तर ते क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा काय करायचे आहे, फोकस करायचे आहेत. ते टॉपिक पहिल्यांदा काय करा, फोकस करा. ठीक आहे. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की एखाद्या टॉपिकवरती जर क्वेश्चन वारंवार विचारले जात असतील तर तो टॉपिक तुम्ही परफेक्ट करायचा आहे. त्यामधील असणारं सर्व बेसिक जे काय बेसिक असेल कोणत्याही साईडनी जरी क्वेश्चन विचारला म्हणजे कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काय केले पाहिजे, त्या टॉपिकचा स्टडी केला पाहिजे. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीला तुम्हाला बेसिक स्टडी करावा लागणार आहे, CETचा बेसिक स्टडी करावा लागणार आहे. पण CETचा बेसिक स्टडी करत असताना
तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. म्हणजे लगेच आपण सीईटीचा अभ्यास करतो म्हणजे एमसीक्यू सोडवायला घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, मुलांमध्ये हे कन्फ्युजन बऱ्याच वेळा असते, सीईटीचा अभ्यास म्हणजे लगेच एमसीक्यू सोडवायचे नाहीत. तर काय करायचं आहे, तर सीईटीचा अभ्यास करत असताना सुरुवातीला हे जे 9 चॅप्टर आहेत, या 9 चॅप्टरमध्ये जे काय टॉपिक आहेत त्या टॉपिकमधील सर्व कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करायचे आहेत. या टॉपिकमधील सर्व कन्सेप्ट काय करायचे, क्लिअर करायचे. ज्यावेळेस तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार त्यावेळेस तुम्हाला एमसीक्यू किंवा याच्यावरती विचारलेले एमसीक्यू क्वेश्चन काय होणार आहेत, सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीला स्टडी करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, तर हे जे 9 चॅप्टर आहेत 11वीचे, हे 9 चॅप्टर मधील जे काय बेसिक कन्सेप्ट आहेत ते बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा फोकस केले पाहिजेत आणि ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजेत. आणि ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर मग त्याच्यावरचे एमसीक्यू तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मग जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एक एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय क्लिअर करायचं. ऍक्च्युअल केमिस्ट्रीमध्ये बेसिक कन्सेप्ट मुलं आम्हाला विचारतात, सर आम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर आम्हाला बेसिक कन्सेप्ट द्या. बेसिक कन्सेप्ट कसे द्यायचे तुम्हाला, तर बेसिक कन्सेप्ट म्हणजेच काय, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये काही बेसिक असणार आहे. मग एक एक्झाम्पल सांगतो बेसिक म्हणजे काय. समजा या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ आपण, केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर आहे. तर केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. मग केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरचा जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काय स्टडी करावं लागेल, तर केमिकल बॉन्डिंग मध्ये सुरुवातीला तुम्हाला व्हॉट इज केमिकल बॉन्ड, व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड, केमिकल बॉन्ड म्हणजे एक्झॅक्ट काय हे स्टडी करावं लागेल. काही जण म्हणतात केमिकल बॉन्ड म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर याला आपण केमिकल बॉन्ड म्हणत नाही. ऍक्च्युअल केमिकल बॉन्ड म्हणजे काय, तर केमिकल बॉन्ड म्हणजे 2 ऍटमच्या मध्ये बॉन्ड तयार होणार. म्हणजे 2 ऍटम मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे किंवा 2 ऍटम मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्या इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण केमिकल बॉन्ड म्हणणार आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे ऍक्च्युअल बेस काय आहे ते फोकस करा, ते क्लिअर करा, मग सीईटी तुम्हाला काय होणार आहे, क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. बरोबर. तर केमिकल बॉन्ड मध्ये तुम्ही पहिल्यांदा व्हॉट इज केमिकल बॉन्ड म्हणजे केमिकल बॉन्डचा स्टडी केला पाहिजे. त्यानंतर केमिकल बॉन्ड कोणकोणत्या टाईपचे असणार, त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्यानंतर आयोनिक बॉन्ड आहे, म्हणजे कोणकोणत्या टाईपचे बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. तर हे बॉन्ड जे आहेत हे बॉन्ड कसे तयार होणार आहेत, यांना कोव्हॅलंट का म्हणायचं, आयोनिक का म्हणायचं किंवा कोऑर्डिनेटच का म्हणायचं, तर हे बेस तुम्ही क्लिअर केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर एखादा बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे होत असेल, तर आपण त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. जर एखादा बॉन्ड कॅटायन आणि एनायन यांच्या अट्रॅक्शनमुळे तयार होत असेल तर आपण त्याला आयोनिक बॉन्ड म्हणणार आहे. जर एखादा बॉन्ड लोन पेअर मुळे होणार असेल तर आपण त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणणार आहे. म्हणजे हा जो बेस आहे प्रत्येक चॅप्टर मधला तो फोकस केला पाहिजे, तो क्लिअर केला पाहिजे. आणि हा बेस तुम्ही क्लिअर केल्यानंतर माझ्या माहितीनुसार तुम्ही सीईटी मध्ये चांगल्या प्रकारे मार्क पडू शकता. ठीक आहे. मग जर बेस क्लिअर करायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, प्रत्येक चॅप्टर मधील जे काय लहान सहान कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट क्लिअर करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करा. जेवढे जास्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील तेवढे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडू शकतात, जास्तीत जास्त मार्क तुम्हाला पडणार आहेत. बरोबर. त्याचबरोबर केमिकल बॉन्डिंग मध्ये एकच चॅप्टर घेतोय केमिकल बॉन्डिंग, नंतरचे चॅप्टर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता की जे काय बेसिक कन्सेप्ट मी त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत तर त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहून ते क्लिअर करू शकता. तर केमिकल बॉन्डिंग मध्ये आता बॉन्डिंग हा कन्सेप्ट आला. बॉन्डिंग मध्ये बॉन्ड आहे, मग बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, बॉन्ड लेंथ म्हणजे काय, बॉन्ड अँगल म्हणजे काय, हे सगळं क्लिअर केलं पाहिजे. आपण म्हणतो एखाद्या मॉलिक्युल मध्ये बॉन्ड अँगल आहे, मग बॉन्ड अँगल म्हणजे एक्झॅक्ट काय, कोणत्या 2 बॉन्ड मधला बॉन्ड अँगल बघणार आहे आपण. किंवा 2 कोव्हॅलंट बॉन्ड, वॉटर मॉलिक्युल घेतला तर वॉटर मॉलिक्युल मध्ये 2 बॉन्ड आहेत, मग त्या 2 बॉन्डला काय म्हणायचं, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणायचं का आयोनिक म्हणायचं, कोव्हॅलंट म्हणायचं असेल तर का म्हणायचं,
ही जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, या बेसिक इन्फॉर्मेशनचा किंवा बेसिक कन्सेप्टचा तुम्हाला सुरुवातीला स्टडी करावा लागेल. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगणार आहे की केमिस्ट्रीचा जर तुम्हाला चांगला स्टडी करायचा असेल आणि सीईटी मध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला सर्वांना केमिस्ट्रीचे पहिल्यांदा बेस क्लिअर करावा लागेल. आणि ज्या विद्यार्थ्याचा बेस क्लिअर आहे तो विद्यार्थी सीईटी मध्ये त्याला अतिशय चांगले मार्क मिळतात. लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये हा एकच फंडा आहे की केमिस्ट्रीचे ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याला सीईटी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहेत. ठीक आहे, तर तुम्ही आतापासूनच काय करायचं आहे, 11वी मध्ये असतानाच केमिस्ट्रीचा बेस किंवा केमिस्ट्रीमधील असणारे जे कन्सेप्ट आहेत, लहान लहान कन्सेप्ट आहेत, ते क्लिअर करायला सुरुवात करा. पहा, तुम्हाला काही दिवसांनी तुमचं माइंडच तुम्हाला सांगेल की आय कॅन डू इट, आपण चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतो. ठीक आहे, आणि आजची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी MST CET बद्दल दिलेली जी आहे, जर तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही हा चॅनल माझा जो काय आहे तो सबस्क्राईब करा आणि पुढचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि यानंतर मी तुम्हाला नीट त्याचबरोबर JEE या एक्झामचं डिस्ट्रीब्युशन काय, मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे किंवा क्वेश्चन पॅटर्न कसा आहे हे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.